नमस्कार. मी तुम्हाला आज सांगणार आहे आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. सर्वप्रथम गुगलवरती uid.go.in ही वेबसाईट लॉग इन करून घ्यायची. लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्या आवडीनुसार इथं भाषा सिलेक्ट करायची आहे. मी भाषा सिलेक्ट केली इंग्लिश. भाषा सिलेक्ट केल्यानंतर माय आधारवरती क्लिक करायचं आहे. माय आधार काढून डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. एनरोलमेंट नंबर पण टाकू शकता तुम्ही. तुमच्याकडे पावती असेल तर तुम्ही एनरोलमेंट नंबरवरून देखील आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर माझ्याकडे आधार कार्ड असल्यामुळे मी आधार नंबर टाकणार आहे. इथं जो आपला 12 अंकाचा आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. इथं टाकून झाल्यानंतर साईडला जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. टाकून झाल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जो तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल. इथं जर तुम्ही मास्क पाहिजे असेल असं मास्कला तिथं क्लिक करा तर तुमचा आधार कार्ड नंबर असा दिसेल. ते आपल्याला तिथं नाही करायचं आहे. आपल्याला इथं त्याला अनक्लिक ठेवायचं आहे. इथं OTP टाकून घ्यायचं. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय डाउनलोड करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तुम्ही ते इथं डाउनलोड ऑप्शनमधून चेक करू शकता. डाउनलोड ऑप्शन या बटनावरती क्लिक करा. तुम्हाला पासवर्ड विचारेल. तुम्हाला पासवर्ड हा असा टाकायचा आहे. तुमच्या नावाचे पहिले 4 डिजिट अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. म्हणजेच माझं नाव श्रीकांत आणि ही माझी जन्मतारीख. तर पासवर्ड असा टाकायचा. आता एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.